भारतावर डोळे ठेवणाऱ्यांनी लक्षात ठेवावं, इथे केवळ सीमारेषांवरच नाही तर इथल्या इंचांवर शौर्याचं व्रत आहे, पराक्रमाचा वारसा आहे। पहलगाम हल्ल्याच्या सूड घेण्यासाठी भारतीय लष्करानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये 9 दहशतवादी तळखाक केले होते। परंतु पाकिस्तानचे खुरापाती इथेच नाही थांबल्या। 6 आणि 7 मे रोजी पाकिस्तानने अमृतसरच्या सुवर्ण मंदिरावर हल्ल्याचा डाव आखला होता। भारताच्या काळजावर आणि अस्मितेवर वार करण्याचा हा त्यांचा प्रयत्न होता। पण भारतीय सैन्यानं प्रसंगावधान आणि चाणक्यता बाळगून पाकिस्तानचे हे सर्व डाव उद्ध्वस्त केले। 15 इन्फंट्री डिव्हिजन GOC मेजर जनरल कार्तिक शेषाद्री यांनी खुलासा केला। ते म्हणाले, पाकिस्तानच्या हालचालींवर भारतीय सैन्य आधीपासूनच लक्ष ठेवून सज्ज होते। याच दरम्यान सुवर्ण मंदिरासह प्रमुख शहरांना हवाई सुरक्षा कवच देखील देण्यात आलं होतं। 8 मे रोजी पहाटे पाकिस्तानने ड्रोन आणि लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला, पण भारतीय एअर डिफेन्स युनिट्सनी तो आकाशातच नष्ट केला। सैनिकांची सजगता आणि तंत्रज्ञानाची पकड या 2 गोष्टींमुळे सुवर्ण मंदिर आणि हजारो निरपराधांचे प्राण वाचले। शत्रूचा प्रत्येक डाव उधळून लावत भारतीय सैन्याने पुन्हा एकदा सिद्ध केलं की प्रश्न जेव्हा भारताच्या अस्तित्वाचा आणि अस्मितेचा असेल तेव्हा कुठलीच तडजोड केली जाणार नाही आणि कोणाचीच गय केली जाणार नाही।